झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईकर कडाक्याच्या उन्हाबरोबरच महागाईतही होरपळत आहेत। वाढत्या उकाड्यामुळे मुंबईत भाज्या महाग झाल्या आहेत। जुलैपर्यंत तरी भाज्यांच्या किमती कमी होण्याची शक्यता नाहीये। चढत्या पाऱ्याबरोबरच भाज्यांच्या किमतीही वाढत चालल्या आहेत। महिन्याभरापूर्वी 40 रुपये किलोला मिळणारी भेंडी 80 रुपये किलो झाली आहे। 50 रुपये किलोला मिळणाऱ्या फरसबीनं 80चा आकडा गाठलाय, तर 20 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या टोमॅटोची किंमत दुप्पट झाली आहे। फ्लॉवर कोबी सारख्या बाळसेदार मंडळींनी किमतीच्या बाबतीत महिन्याभरात चांगलंच बाळसं धरलंय, तर स्वयंपाकघरात लाडके असणारे बटाटे 20 रुपये किलो झालेत। अभी आलू का भाव 10-12 था, अभी डायरेक्ट 24 रुपए 20 रुपए हो गए। बताइए अभी आम पब्लिक ने क्या खाना चाहिए और बेचने वाले ने कैसा बेचना चाहिए, लेकिन किसानों के पास होगा तो वो भेजेगा। देशभरात भाज्यांच्या किमती वाढतायत। भाज्यांच्या किमती या मागणी आणि पुरवठा या तत्वावर आधारल्या असल्यानं त्यासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असं केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी म्हटलंय। तर दलालांनी कमिशन वाढवल्याचं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे। मजदूर भी कम है। इस बरस बारिश इतनी कम हुई है कि अभी लोगों को पीने को गांव में पानी नहीं है, तो सब्जी और बाकी अन्न धान्य किधर से उगाएंगे, इसलिए सब्जी और इसके बाजार इतने बढ़ गए। भाज्या आणि अन्नधान्याच्या किमती वाढल्यानं पुन्हा सामान्य माणूस चिंतेत पडलाय। त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेसाठीही ही मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। झी 24 ताससाठी श्रवण सिंगसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।